करूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि इकडे ना माझी स्वयंपाकाची गडबड चालू होती, तर चला म्हटलं आता सुरुवातीलाच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया। आज ना मी पालकाचा गरगट करणार आहे। तर मला ना सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये डबा द्यायचा होता। भाजी काय करावी आणि स्पेशल म्हणजे ना पेशंट लोकांसाठी काय भाजी करावी प्रश्न पडतो आणि त्यांना ना पालकाचा गरगट आवडतं, म्हणून मी आदल्या रात्री की नाही हुलगे भिजत घातले होते आणि शेंगदाणे सुद्धा भिजत घातले होते। आता हुलगे खाली पसरवून घेतलेले आहे कुकरला, मग शेंगदाणे आजूबाजूला पसरले, थोडंसं मीठ घातलं आणि त्यावर ना पालक ना छान निवडून घेतला, स्वच्छ धुतला आणि ना बारीक कट करायचा आहे पालक आणि मग आपल्याला तो ना कुकरमध्ये शिजायला घालायचा आहे। आता पालकाला ना शिजताना स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे मी पालक वर शिजायला घातलेला आहे आणि खाली हुलगे घातलेले आहे। हुलगे पण तसे पटकन शिजतात, मी आदल्या रात्री भिजत घातल्यामुळं आणि शेंगदाणे पण पटकन शिजतात भिजल्यामुळं। तर ना थोडंसं मीठ घालायचं शिजताना आणि एक मिरची घातलेली आहे मी आणि पालकाच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या। मस्त जबरदस्त छान असा पालक शिजलेला आहे। आता आपण फोडणीचं साहित्य बघूया। तर लसूण आणि मिरची एवढंच फक्त मी भांड्यामध्ये घेतलेलं आहे मिक्सरच्या आणि याचे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। पालक मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं बघा शिजलेला आहे। आता यामध्ये ना थोडंसं बेसन पीठ घातलेलं होतं मी आणि छान गरगटून घेतला। वाटण आपलं तयार झालेलं आहे वाटून। चला लगेच आपण फोडणी घालायला घेऊया। तर एका बाजूला ना मी भात घातलेला आहे आणि आता तुम्ही म्हणाल की ताई गॅस किती अस्वच्छ आहे म्हणजे खरकटा आहे, तर ना या आधी ना मी भाकरी टाकून घेतल्या होत्या। माझी भाकरी झालेल्या आहेत ज्वारीच्या आणि भात बाजूला शेजारी म्हणजे शिजायला घातला होता आणि म्हटलं चला त्याच्यामुळे ना तुम्हाला थोडासा गॅस खरकटा दिसत असेल। आता बघा मी जे आहे ते रिअल दाखवते, असं टापटीप व्यवस्थित असं मला काही म्हणजे करता येणार नाही स्पेशली व्हिडिओसाठी, जे आहे ते आहे तसं। आता बघा तेल तापवलं आणि तेल जास्तही तापवायचं नाही बरं का, जास्त तापवलं होतं म्हणून मी गॅस बंद केला होता, पुन्हा चालू केला आणि मग जिरं छान फुललं ना की आपल्याला वाटलेलं वाटण जे आहे ते त्यामध्ये घालायचं आहे। आता यामध्ये काय घातलं आपण तर फक्त लसूण आणि मिरचीच। जिरं लसूण मिरचीचं वाटण तेलामध्ये छान भाजून घ्यायचं, पण मंद आचेवरच गॅस असला पाहिजे। तेल जास्त कडक तापलेलं नको आहे आणि ते छान उलटण्याने हलवून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडासा हिंग। हळद फक्त तुम्ही घालू नका, म्हणजे मी नाही घातली, तुम्हाला जरी घालायची असले तर तुम्ही घालू शकता, पण भाजीचा कलर आहे ना हिरवागारच छान दिसतो, म्हणून मग मी ना हळद नाही घातली, तुम्ही घालू शकता घालायची असेल तर। आणि शिजताना आपण की नाही मीठ घातलं होतं भाजीमध्ये, त्याच्यामुळे मी या वाटणामध्ये काही मीठ घातलं नाही आणि मस्तपैकी गरगटून घ्यायची आहे हे आपल्याला। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। आता तुमच्याबरोबर ना फक्त एकच म्हणजे नाही का टिप जी आहे ना तर ती तुमच्याबरोबर शेअर करायची राहिली, ते म्हणजे बघा मी ना भाजी शिजवली आणि त्यामध्ये बेसन पीठ घालून छान गरगटून घेतलं होतं। तेवढं फक्त टिप मी तुमच्याबरोबर शेअर करायची राहिली, कारण व्हिडिओ जो आहे ना माझा तो पॉजमध्येच होता, ऑन केला नव्हता, तर तेवढं फक्त स्किप झालेलं आहे। तर भाजी ना शिजल्यानंतर त्याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आणि बेसन पीठ छान गरगटून घ्यायचं आणि त्याच्याने काय होतं भाजीचं छान म्हणजे असं घट्ट होती भाजी, थिकनेस वाढतो, अशी पाणी एका बाजूला आणि भाजी एका बाजूला असं होत नाही आणि एकदम टेस्टी झाली होती बरं का। पहिल्यांदा माझ्याकडनं एवढी टेस्टी भाजी झाली होती गरगटी आणि खूपच मस्त लागत होती। मी टेस्ट पण करून लगेच बघितली आणि कलर तुम्ही बघत असाल ना जसाच्या तसाच आहे, छान हिरवागार। तर अशी हिरवीगार भाजी बघितली ना ती आपल्याला खावीशी वाटते आणि आपण की नाही जेवण आधी डोळ्यानं बघतो आणि मग जेवण करतो, तर डोळ्यानं ते छान दिसलं की नाही की पोटाला पण ते छान लागतं, तोंडाला पण छान लागतं असं आहे। म्हणून बघा आणि सगळ्यांची जेवण वगैरे झाली, भाजी बघा एवढीच राहिली। तर मी आता ना आजींचा डबा भरते, आजी म्हणजे सासूबाई बरं का। आणि मग त्यानंतर आता त्यांना भाकरीच द्यायची होती आज, भाकरीच खायला सांगितली होती त्यांना आणि चपाती काय व्यवस्थित म्हणजे पचत नसल त्यांना, आवडत पण नाही चपाती। आणि मग इकडं ना बाजारात जाऊन बीट घेऊन आले होते। तर सुकी भाजी काय करायची, गरगटी पातळ भाजी असल्यावर प्रश्न पडतो आणि 2-2 भाज्या करायचं म्हटलं ना की खूपच जमलिंग होतं, एकही चांगली होत नाही, त्याच्यामुळे एकच भाजी ना एकदम मस्त केली। आणि मग त्यानंतर बीट गाजर हे तर गरजेचंच आहे, रोजच्या आहारामध्ये असलंच पाहिजे। आणि कधी काकडी देते, कधी टोमॅटो काकडी देते, कधी बीट गाजर देते, असं करते। तर गाजर पण स्वच्छ धुवून घेतलं आणि बीट तर मी एकच आणलं होतं त्यांच्यासाठी आणि खरं तर ते माझ्यासाठी आणलं होतं, मला हेअर पॅक बनवायचा होता म्हणून, पण आता हेअर पॅक कधीतरी मी तुमच्याबरोबर शेअर करेन। आजच्या व्हिडिओमध्ये त्यांना ना बीट आणि गाजर कट करून देते
आणि मग लगेचच आता मी बघा कुठल्या सिक्वेन्सने डबा भरते, बरोबर भरते का मला नक्की कमेंट करून सांगा. तर सगळ्यात तळाला ना मी भाजी भरते, त्याच्यानंतर सॅलड भरते, त्याच्यानंतर भात आणि मग सगळ्यात वरच्या डब्यामध्ये भाकरी किंवा चपाती अशा पद्धतीने मी डबा भरते. तर भात पण शिजवलेला होता. फक्त आता भातामध्ये काय झालेलं आहे, जरा जास्त निवडायला लागतो आहे भात मला, तांदूळ, त्याच्यामुळं थोडासा स्वयंपाकाला उशीरच होतो, गडबड होते. आता हे डबा वगैरे झालं ना, गॅस कट्टा मी सगळा स्वच्छ करून घेणार आहे, गॅससुद्धा क्लीन करून घेणार आहे, म्हणजे मग आपलं लवकर जेवण झालेलं आहे. म्हणजे आत्ता जवळजवळ ना 9:30 पावणे 10 वाजले होते आणि घरातल्यांचं सगळ्यांचं जेवणसुद्धा झालं होतं. आणि आजचा डबा ना असा होता. तर तुम्हाला पण प्रश्न पडत असेल ना डब्याला काय द्यायचं किंवा काय, अशा पद्धतीनं भाजी कधीतरी करून बघा गरगटी. आणि डब्याला 2-2 भाज्या करण्यापेक्षा आहे ना, कधी लोणचं, कधी खरडा, कधी सॅलड, कधी पापड, दही असं द्यायचं, एकच भाजी द्यायची. तर मग पोटभर जेवण जातं. आता ते खाणाऱ्यावर आहे, त्याला 2 भाज्या लागतात की एकच भाजी लागते असं आहे. तर आता इथे पाण्याची बॉटल वगैरे भरते आणि एक बॉटल ना त्यांना मोकळी द्यायची होती नारळ पाण्याचं पाणी घेऊन जाण्यासाठी. तर आता ना बाबाच घेऊन जातात हॉस्पिटलला डबा, मी घरी असते. मुलांच्या सध्या परीक्षा चालू आहेत ना, तर मुलांची शाळा 11 ते 1 झालेली आहे. पूर्ण दिवसभर जर शाळा असती ना तर मग मला पण जायला मिळालं असतं. मला तर जायला मिळालं नाही. ज्या दिवशी तब्येत जास्त बिघडली होती ना त्या दिवशीच मी फक्त त्यांच्याबरोबर गेले. आता ना त्यांच्याबरोबर नणंदबाई आहेत, तर आता दोघींचा पण डबा दिला आहे. तर मग दोघी पण म्हटलं एक प्लेट द्यावी, म्हणजे त्यांना व्यवस्थित जेवता येईल. एकच माणूस असेल ना तर डब्यामध्ये व्यवस्थित जेवतं, पण मग 2 जणांचा डबा असेल ना तर एखादी प्लेट पाहिजे. म्हणून हे एक प्लेट दिलेली आहे. मी पावभाजीची प्लेट दिली ना की मग त्याचा कसे खण असतात, मग एकात भात, एकात भाजी, पोळी असं व्यवस्थित घेता येतं त्या प्लेटमध्ये. मी प्रयत्न करत होते ती बाटली पिशवीमध्ये ठेवण्याचा, ती काही बसत नव्हती. आणि मग आता बाबा निघालेले आहेत सातारला. तर सकाळी सकाळी की नाही 10:30च्या एसटीनं त्यांना जावं लागतं. मग बरोबर ते 12:30-12:30पर्यंत पोहोचतात. झालं असं. आज ना EVSचा पेपर होता आहे की नाही देवा? कसा गेला पेपर? चांगला. टिफिन नव्हता म्हणून चांगला गेला आहे का नाही? टिफिन स्कूलमध्ये नेला नव्हता, नाही तर टिफिनच खात बसला असतं, पेपर लिहिलंच नसतं आहे ना. मग काय केलं? समोरची मुलगी की नाही हळूहळू रेपल्स आणलेलं चिप्स डब्यात आणि ना तिला हळू खात होती एक्झाम मध्ये खात होती हळूहळू. तुला दिलं का? असं बघत असेल देवाला लागत असेल आणि देवाने आज काय केलंय, डायरेक्ट तो त्याची बॅगच विसरून आलंय. म्हणजे कशी पोर आहे ती, डायरेक्ट बॅगच विसरून आणली माझी, आणि दिवसभरात माहिती पण नाही ह्याला की बॅग तिथं विसरून आलाय. मी आताशी तिची बॅग बघितली, बघायला गेलो ना म्हणून त्याला कळली बॅग गेली. आता उद्या पेपर कुठला आहे? एक्झाम. आता कंपोज बॉक्स तिकडच, पॅड तिकडे, रायटिंग पॅड. मग आता काय करणार? लाज वाटते का तुला नुसतं हसायला? लाज वाटते का जरा तरी? पालकची भाजी तू का खाल्ली नाहीस मला सांग? हिरवी पिवळी दिसणार आहे? पिवळी दिसणार आहे का? पिवळी दिसणार आहे का तुला सांग? पिवळी होती. तीच भाजी मी तुला संध्याकाळी खायला देणार. एवढी टेस्टी झाली भाजी, सगळ्यांनी एवढी पोटभर खाल्ली. मी पण खाल्ली असती, तुझ्यासाठी ठेवली. तुझ्यासाठी ठेवली ना, पण तू का भाज्या खात नाहीस? का भाज्या खात नाहीस? खातो का खात नाहीस? अगं भूक नव्हती मला, बॉटल लागले. कुठे हे बाई एवढंच आज स्टंट केला शाळेत. दळवीची बारकी सांगितलं नाही त्याला, बारकी सांगितली. ही बघा चटणी मिसळलेली आहे ना, तर ही भरणी अशी छान घासून ठेवली आणि सावलीला वाळवली. आता यामध्ये ना आपण भरून घेऊया लाल तिखट. तर संध्याकाळची वेळ असेल की नाही बघा, बरोबर 5:30 वाजले. तर सकाळी सकाळी देवपूजा झाली. आज ना पालकची भाजी होती डब्याला, सकाळी सकाळी डबा दिला. तर आमच्याकडे ऊन पडतं ना, उन्हामध्ये एवढं भारी वाटतं की नाही. आणि उन्हाच्यात म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये ना व्हिडिओ खूप छान येतात बरं का संध्याकाळचे. तर असो, आता बेडशीट वगैरे आज धुवून झाली, भरपूर कामं झालीत. फक्त मी तुमच्याबरोबर ना सुरुवातीला रेसिपीज फक्त शेअर केली. आज खरं तर क्लिनिंगचं काम व्हायला पाहिजे होतं, पण आता साड्या बघा कस्टमरच्या तुम्हाला दाखवते, अशाच पडलेल्या आहे तिकडं. तर चला म्हटलं आता हे पिको फॉल वगैरे करून घेऊया. फॉल लावून ठेवलेले आहेत, फक्त हात शिलाई करायची आणि हे सगळं पटपट आवरायचे. असो, व्लॉग कंटिन्यू करा.
संध्याकाळचा चहा पाणी झाला आणि राहिलेले साड्या पिको फॉल करून घेतल्या. मग त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले. जेवण झाले. देवांशला भरवून झालं, म्हणजे त्याला चारावं लागतं, अजून तो हाताने खात नाही. आणि मग त्यानंतर सगळी कामं आटपली, कट्टा वगैरे आटपला. आणि आता ना म्हटलं चला हे लाल तिखट मिसळलेलं आहे ते भरून घेऊया. आता यात लाल तिखटाला ना कमेंट्स आल्या होत्या की ताई तुम्ही ही खिचडीमध्ये वापरून बघितले का. आता खिचडी म्हणजे नक्की कुठली खिचडी, उपवासाची खिचडी की ती आपली तांदूळवाली भातवाली खिचडी, हे जरा कन्फ्यूज होते मी. तर ना आम्ही असा आता ह्या लाल तिखटाचा ना मसाले भात करतो बरं का. मसाले भात म्हणजे थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये खिचडी, म्हणजे काय काय ठिकाणी ना मुगाची खिचडी, परत याची तूर डाळ वगैरे घालून करतात, कोणी कोणी मसूर घालून करतं, अख्खा मसूर घालून खिचडी, भाताची खिचडी. तर ती सुद्धा खिचडी ना ह्या लाल तिखटाने एकदम मस्त चविष्ट होते. नुसता तुम्ही लसूण घाला. आणि ना मी एक रेसिपी शेअर केली होती बघा बटाट्याचा भात, तर त्यामध्ये पण मी नुसता फक्त लसूण टेचून घातलं होतं आणि ही 1 चमचा लाल तिखट घातलं होतं. एवढी टेस्ट येते ना साध्या भाताला पण साध्या तांदळाला पण या चटणीनं, कारण यामध्ये आधीच कांदा लसूण खोबरं सगळं ॲड असतं. कांदा खोबरं लसूण असा मसाला सगळा आधीच मिसळल्यामुळे ना या चटणीला खूप टेस्ट येते. जशी जशी ही चटणी मुरत जाते ना दिवसेंदिवस तशी त्याची टेस्ट वाढत जाते. आता मला कमेंट आले होते की ताई तुम्ही ही चटणी विकत द्याल का, हा मसाला विकत द्याल का. तर ना मला जर समजा 10-12पेक्षा जास्त ऑर्डर पडल्या असताना किंवा कमेंट्स आल्या असताना तर मी नक्कीच ही चटणी बनवून सुद्धा विकली असते. तुम्हाला जशी पाहिजे तशी किलो 2 किलो. आणि बघू आता ह्याचासुद्धा विचार करेन मी. जर समजा तुम्हाला पाहिजे असेल ना तर उन्हाळ्यामध्ये मी नक्कीच करेन ह्याचं प्लॅनिंग. पण सध्या मी अजून एक गुड न्यूज देणार आहे तुम्हाला, ती मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. आता त्याबद्दल मी काहीच बोलत नाही. ओळखा बघू तुम्ही कमेंट करून की मी नक्की काय शेअर करणार आहे किंवा काय गुड न्यूज देणार आहे किंवा काय नवीन सुरुवात करणार आहे माझ्या डोक्यात काहीतरी. तर चला आता आजच्या ब्लॉगचा शेवट मी इथंच करते. आता ही चटणी की नाही भरली कशी मी शेवट करण्याआधी सांगते. तर बघा ही जी भरणी आहे ना चिनी मातीची, स्वच्छ साबणानं धुवून घेतली आणि ना सावलीतच वाळवलेली आहे मी. ती छान पुसून घेतली आणि सावलीत वाळवली आणि दाबून दाबून चटणी त्यामध्ये भरायची. थोडीशी राहिलेली जी चटणी आहे ना ती प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरली ना तर ती मी आधी वापरून घेते. ह्या भरणीला मी अजिबात हात लावत नाही. एकदम घट्ट त्याचं झाकण बंद करून ठेवायचं, एकदम लांब ही भरणी ठेवून द्यायची. म्हणजे 6-7 महिन्यांना टेन्शनच नाही आपल्याला. म्हणजे जसं की आपल्या वर्षानुवर्ष आपलं लोणचं टिकतं तशीच हे लाल तिखट जे आहे ते वर्षानुवर्ष टिकतं. आणि समजा जर घरात कांदा लसूण जरी नसेल, नुसती तेलामध्ये ही लाल चटणी टाकली आणि अंडी फोडली किंवा तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी वगैरे फोडली आणि नुसती भुर्जी केली ना तरीसुद्धा ती भुर्जी एकदम टेस्टी लागते बरं का ताईंनो. चला तर मग आता व्हिडिओचा इथं शेवट करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.